नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या पदयात्रेच्या नवीन दिवसामध्ये. आज आहे 5वा दिवस. तर आज आमचा जो टप्पा आहे तो थोडा कठीण आहे. आज कसारा घाटातून जायचं आहे आम्हाला. जो 11 किलोमीटरचा घाट आहे तो चालायचा आहे. आता आम्ही निघू. पालखी निघेल. आता पालखी निघाल्यावरती आम्ही पालखीवरून बरोबरच जाऊ आणि पुढे घाटनदेवीजवळ सगळ्यांना थांबायचं आहे. सगळ्यांनी वाईट कपडे घातले. तर आता आम्ही निघू. आमच्या इकडे सगळे पंटा विकलेत. आता काही लोक आता तयार होत आहेत. तर आता ते तयार झाल्यावरती सगळे एकत्र येऊ. जेवढं जमेल तेवढं फोटो काढण्याचा प्रयत्न करू, कारण अजून अंधार आहे सगळा. तर साईराम साईराम ओम साईराम साईराम. तर शिट्टी झालेली आहे. आता निघू आणि हाँ ले रहा आएगी ना पालखी. चला पालखी दाखवतो तुम्हाला. निशान चाललंय, आले पुढे दिसेल तुम्हाला. निशान घेऊन आपले पदयात्री पुढे आलेत. त्याच्या मागे अबदारी वगैरे घेऊन आपले पदयात्री आहेत आणि मग पालखी येईल. पालखी पण आले बाहेर. आता निघेल पालखी. तर तुम्हाला इथली घरं दाखवतो. विटेंची शेणा मातीची घरं आहेत असतील तुम्हाला. सगळी लहान लहान घरं आहेत. छोटंसं गाव आहे. रात्री दाखवता नाही आलं. बॅटरी लो झाली होती आणि खूप हे होतं, काळोख पण होतं. ओम श्री साईनाथाय नमः. तेव्हा तुम्हाला दिसेल पालखी चालली आहे. आता ही पुढे जाऊन हायवेला थांबेल. थोडा वेळ सगळे आले की निघतील. मग कसारा घाटातून चालत गेल्यानंतर मग घाटन देवीला थांबायचं आहे. आणि आपले सहकारी पदयात्री अजून तयारच होत आहेत. मित्रांनो, तुम्हाला दिसेल लाईट ब्लिंक होते. ती आपली पालखी चालली आहे आणि आकाश कसं थोडं हळूहळू लाल व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे आता सूर्यदेव येतील, आपल्याला दर्शन देतील आणि आपण नंतर मग घाट चढायला सुरुवात करू. तेव्हा छान छान असं दृश्य पण पाहायला मिळेल. मित्रांनो, हायवे आला तुम्हाला दिसेल. आता सगळ्या पालख्या ऑलमोस्ट एकाच टायमाला निघाल्या आहेत. ते दिसतील तुम्हाला. है ना, सही लग रहा है. आणि आपल्या इथे पालखी दिसेल तुम्हाला. इथे आहे ती. आणि इकडे ऑलरेडी पालख्या चालल्या. DJ वगैरे चालू आहे गाणी. आणि छान असं वातावरण तयार झालं इथे. पालखीला पुढे याच्यामध्ये मस्त लाईटिंग आहे. इथून तुम्हाला दिसेल सकाळचं पहिलं किरण कसं दिसतं ते. ढगांनी कशी आकृती घेतली आहे. आणि इथे हे डोंगर रांग आणि इथे हा डोंगर रांगेतून पदयात्री चालत आपल्या बाबाला घेऊन शिर्डीला. अजून कासारा घाट चालू नाही झालं. अजून 2 ते 3 किलोमीटरवर कसारा घाट चालू आहे. तर 1 किलोमीटर चालू आहे. पण आपण आता हे चांगलं सुंदर दृश्य टिपण्याचा प्रयत्न करतोय. दिसेल असं रेड असं. 4-5 क्लिक करो, एक फोटो अच्छा है. अच्छा आहे. बाकी डिलीट करो. तर तुम्हाला पाहायला मिळेल आकाश कसं
भगवं झालं आहे ते. अजून सूर्यनारायणचं दर्शन नाही झालं पण होईल आता पुढे. आणि इकडे सगळे आपले वेगवेगळ्या मंडळाचे पदयात्री चालले आहेत. तुम्हाला दिसेल सगळे पदयात्र्यांनी वेगवेगळ्या जागेतून आलेल्या पालख्या तुम्हाला पुढे जाताना दिसतील. कसारा घाट लागलाय. मित्रांनो दिसेल इथे आपले मंडळाची पालखी थांबले. आता निघाली पालखी आणि पुढे कसारा घाट चालू होतोय. पाहिलं असेल पुढे पालखी चालले आणि मागे पण आपले पदयात्री येत आहे. पुढे पण पदयात्री चालले. तर आपण आता कसारा घाट चढायला सुरुवात केली आहे. आता कसारा घाट जर व्यवस्थित चढलं तर 2-2.5 तास लागतात. कारण 9 की 8 किलोमीटरचा हा घाट आहे प्रॉपर. तर बघूया आता आपल्याला किती दम आहे आपल्यामध्ये आणि आपण चढू शकतो की नाही. पालखी वेळ सोबत राहू शकतो जेवढं तेवढं आपण राहूया. मी आता कसारा घाट ऑलमोस्ट 1 किलोमीटर चाललो आहे आणि पुढे आमची पालखी दिसेल. आणि माझ्यावर किशोरभाई आहे आणि मागे आमचा भरतभाई येतोय. अजून 7 किलोमीटर चालायचं आहे घाटनदेवीपर्यंत. बघूया किती स्टॅमिना उरतोय, किती स्टॅमिना आहे, पाय किती मदत करतात आपल्याला चढायला ते घाटात. ओम साईराम, ओम साईराम. ठीक आहे. ओम साईराम. 8 किलोमीटर झाले. अपना येडांना नंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम साईराम. मित्रांनो इथे आपली पालखी थोडा वेळ थांबले. म्हणजे पालखी किनारे थकले असतील तर थोडी विश्रांती घेत आहेत पण निघतील आता थोड्या वेळाने. आपले पदयात्री भरतभाई आणि हे राजपाल यादव नाही, रमेश राजपाल यादव. ओम साईराम, ओम साईराम. इथे विश्रांतीसाठी पालखी थांबली तुम्हाला दिसेल कसारा घाटामध्ये. प्रशांत फोटो नाही खेचलाय मागे जरा फोटो खेचतो तुझा. नाही
पालखी घे. मित्रांनो आपला साई सेवक रमेश भाई. दिसेल मागे हा कशेडी घाटातला एक बोगदा. हा बोगदा त्या रस्त्याचाच आहे किंवा मग ट्रेनचा असेल. तो आता डिस्कनेक्ट केलेला आहे आणि इथे बाजूने ट्रॅक चालले तुम्हाला दिसेल. आणि समोर पण आता इथे बोगदा आहे पण इथून दिसत नाही येतो. साईराम मंडळी, कसारा घाट आम्ही चढत आहोत आणि तुम्ही बघू शकता मागे केवढा चांगला व्ह्यू आहे. ट्रेन चालले आहे मागून. ट्रेन चालली आहे CST वरून कसारा घाट. मागचा व्ह्यू आहे. आम्ही अजून 60 किलोमीटर चाललो तरी फ्रेश आहोत. म्हणजे आणखी 60 किलोमीटर सॉरी आता कसाराचं 5 किलोमीटर पुढे आणखी आहे. ते पण चालायचं आहे म्हणजे अजून फ्रेश आहोत आम्ही. अजून जवळपास आम्ही 20% क्लिअर केलं आहे कसारा घाट. अजून आमची % बाकी आहे. पुढे कंटिन्यू राहा. ओम साईराम. ओम साईराम. अरे भाई लेकिन चालू नहीं था. चालू में बड़ा है वो रिपेयरिंग की है. ऊपर से पत्थर विटर गिरते हैं ना. मित्रांनो आता आम्ही आमची नवीन सेल्फी स्टिक आजपासून वापरायला काढलेली आहे आणि मागे देखील आमचे पदयात्री येत आहेत. हा सुंदर व्ह्यू इथे कसारा घाटातून दिसणारा. आणि आमचे पदयात्री साईराम साईराम. चला चला पालखी गेले पुढे. आणि आपले बल्लूभाई कुठे आहेत? बल्लूभाई पाटी आहे. बल्लूभाई पाटी आहे. गेले होते. राहुलभाई टोल हरवला आहे त्यामुळे ते येऊ शकत नाही. लेट येणार आहे. मित्रांनो कसारा घाटातून दिसणारं हे ट्रेनचं सुंदर दृश्य जे ब्रिज आहे इंग्रजांच्या काळातला ब्रिज आहे त्याच्यावरून मेल चालले आहे. आणि हा इथे कसारा घाट. आता पालखी पुढे गेल्यामुळे आपण आता पण हळूहळू पुढे चाललो आहे. आपली पालखी घाटनदेवी मंदिराजवळ थांबेल. कारण घाटनदेवी मंदिराच्या इथे पालखी थांबेल. तिथे सगळे पदयात्री थांबतील. तिथे श्रीफळ वाढवलं जाईल आणि त्यानंतरच पालखी पुढे जाईल. पण त्याआधी घाटनदेवीचं सगळे दर्शन करतील आणि दर्शन करून झालं तिथे थोडंसं थांबतील आणि मग थोडंसं काही 5 ते 6 किलोमीटरचा टप्प्यानंतर आपलं दुपारचं होल्ट आहे तिथे जाऊन थांबतील. माझ्या मागे सुंदर असा निसर्ग कसारा घाटातला. आम्ही तिकडून वरती आलेलो आहे पूर्ण फिरून. ते तिकडे मस्तपैकी डोंगर आहेत, सह्याद्रीच्या रांगा आहेत आणि हा सुंदर असा नजारा. परत बाय. आमचे पदयात्री आहेत जे बिना चप्पलची पदयात्रा करत आहेत. असे खूप पदयात्री आहेत या रस्त्यावरती जे बिना चप्पलचे यात्रा करत आहेत. काही तर खूप वयस्कर लोक आहेत. 60-65चे पुढचे आहेत, काही 70च्या पुढचे पण आहेत आणि काही 1-2 जण पदयात्री आहेत ते हँडिकॅप पण आहेत. पण त्यांनी आतापर्यंत व्यवस्थित पदयात्रा केलेली आहे. छान अशी पदयात्रा झाली आहे त्यांची. तर आता आपण घाटनदेवीच्या इथे पोचतो आहे. आता येईलच घाटनदेवी 10 मिनिटामध्ये. इथे तुम्हाला दिसेल झेंडा दिसतोय जो भगवा हे घाटनदेवीचं मंदिर आहे आणि आपण ऑलमोस्ट घाटनदेवीच्या मंदिराजवळ पोचले म्हणजे आपला कसारा घाट चढून पूर्ण झालेला आहे.
मित्रांनो इथे बाजूला भजन चालू आहे. इथे खूप सारे मंडळ आलेत, सगळ्यांच्या पालख्याला इथे हॉल्ट केलं आहे. तुम्हाला दाखवतो. चालू आहे. घाटन देवीचं मंदिर आहे, तुम्ही पाहिलं असेल. देवीची मूर्ती तुम्हाला दाखवतो. पालख्या आल्या. आता आम्ही घाटन देवीचं दर्शन करून नंतर मग मागे आपल्या मंडळाने साबुदाणा खिचडी आणि शेव वगैरे चिवडा ठेवला होता खायला, तो खाल्ला. आणि आता इथे दिसेल तुम्हाला उसाचा रस. किशोरबाईने उसाचा रस घेतला आहे आपल्यासाठी. उसाचा रस प्यायला आहे. आता आम्ही इथून निघतो आहे. आमच्या आता गाड्या चालल्या आहेत पुढे. घाटन देवी त्याचं देऊळ. आणि आम्ही आता इथून निघतो आहे. पुढच्या दुपारच्या स्टॉपला इथून काही कमीत कमी 3 ते 3.5 किलोमीटर लांब आहे. दिसेल तुम्हाला मागे मानस रिसॉर्ट आहे. आणि ते एक्झॅक्ट घाटन देवी देवळापासून आपण टुवर्ड्स इगतपुरी निघालो की पहिलं रिसॉर्ट लागतं ते. त्याच्या पुढे आलो आता आम्ही. आणि माझे व्हिडिओ उशिरा येत असतील, कारण उशिरा येतील पण कारण नेटवर्क नाही आहे तिकडे खूप गावांमध्ये. त्यामुळे ते अपलोड होण्याला व्हायला खूप वेळ लागतो. पण दिसेल तुम्हाला गोंदिया 22, घोटी 7, नाशिक 45 आणि धुळे 199 किलोमीटर. आणि आमचा आता पुढचा स्टॉप आहे. पुढे इथे पेट्रोल पंपचं तुम्हाला जो सिग्नल हे जो टॉवर दिसतं त्याच्या अपोजिट साईडला जायचं आम्हाला. तिथेच आमचा आज दुपारचा होल्ट आहे. तिथे आम्ही आराम करू, जेवू, थोडीशी आंघोळ करायला मिळतं, आंघोळ करू. आंघोळ करणं महत्त्व. मित्रांनो मी आता लोकेशनला पोचलो आहे. लोकेशन इथे दिसेल आपला नाशिक रोड आहे. इगतपुरीहून पुढे जातो तो. तर आम्ही इकडून वरती आलो आहे आणि मग आता इथून पुढे चाललो आहे. पुढे आता लोकेशन एक्झॅक्ट कुठं आहे ते बघूया. पण आम्ही टार्गेट पूर्ण आलो आहे. किती वाजले? 12 वाजले. 12 वाजेपर्यंत दररोज आम्ही 1:30 वाजता 2 वाजता पोचतो आहे दुपारच्या स्पॉटला. आज जरा व्यवस्थित आलो कारण कसरत आम्ही खूप फास्ट चाललो, खूप म्हणजे खूप फास्ट चाललो. विचार तुम्हाला मागे गाडी आहे, ज्या बॅग आहेत त्यांची. आणि इथे जेवणाची तयारी होते आणि इकडे आंघोळीची तयारी चालू आहे. आणि आपण आता जाऊया. आपले जे साई भक्त आहे ते आपले सहकारी आहेत, त्यांनी कुठे जागा पकडल्या ते बघूया. दिसेल मागे गौमाता आणि वासरू. इथेच माझ्या घरामध्ये पालखी आहे. इथे राधाकृष्णाचं मंदिर आहे आणि त्याच्याच बाजूला तिथे साहेबांनी जागा पकडलेली आहे. दिसत असेल तुम्हाला. फोन करके मेरे को कितना मिनट हुआ दिखा था देखो 11 मिनिट हुआ. मित्रांनो आज या ठिकाणी साईपारायण आणि नामस्मरण होणार आहे आणि त्याची तयारी चालू आहे. पालखी वगैरे सजवणं वगैरे चालू आहे. तर तुम्हाला दाखवतो मी ते थोडं.
तर तुम्हाला दिसेल इथे पालखी सजवायचं काम चालू आहे आणि आज साई पारायण आणि नामस्मरण होणार आहे, त्याची पण तयारी चालू आहे. इकडे फुलार बनवून ठेवलेत अमितने. मित्रांनो, आम्ही आता लोकेशनला आलो आणि थोडंसं झोपलो आहे. आज सकाळपासून आत्तापर्यंत ऑलमोस्ट म्हणजे पूर्ण 19 किलोमीटरचा पॅच झालेलं आहे चालून. तर आता थोडंसं दिसेल तुम्हाला पायावर करून बस ठेवलं आहे. थोडंसं स्ट्रेचिंग करू आणि मग आंघोळीला जाऊ. नारायण नारायण जय गोपाल हरे
किशोर भाई ओम साई राम अमित भाई मोबाइल छोड़ो राहुल भाई उधर से आना तो ओम साई राम प्रशांत दादा ओम साई राम अध्यक्ष जी ओम साई राम यूट्यूबर बॉय ओम साई राम मंडली आरामत ओम साई राम मैं नहीं इसमें चीटिंग मित्रांनो आता आपल्या दुपारच्या स्पॉटवरून पालखी निघाली आहे. आजचा 5वा दिवस आहे पदयात्रेचा. आणि आता हे निशाण आणि अब्दरी घेऊन निघालेले आहेत सगळे. आता पालखी निघेल. साईराम साईराम ओम साईराम. कालचा आली आता नाही माझ्या खांद्यावर माझ्या नको ओम साईराम जय साईराम. चलो तो शिरडी में कहे सबका मालिक एक है. बोल 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 शिरडी वाले की जय. बोल 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 हनुमान की जय. सियावर रामचंद्र की जय. पवन सुत हनुमान की जय. ओम नमः पार्वती पते हर हर महादेव. मित्रांनो आमची आता पालखी निघाली आहे. 5व्या दिवसाची दुपारची जी होल्ट होता त्यानंतर आता आम्ही निघालो आहे. आणि हे आमचे साई भक्त येत आहेत मागून. आज पार्टी देणारे 2 जण, एक आणि हा एक दोन जण आहेत. त्यामुळे ह्या लोकांना मागे ठेवून घेतलं ना तुम्ही लोक जाणून बुजून की जरा मागची पण सेवा करू दे यांना. पण पालखीची आणि पुढच्यांची खूप सेवा केली या लोकांनी. मित्रांनो आम्ही आता नाशिकवरून इगतपुरीला निघालो आहे. इगतपुरी घोटी मार्गे पुढे जाणार आहोत थोडे. तिकडे आमचा आज रात्रीचा स्टॉप आहे. आणि आता हे मागे आपले दिसतील सहकारी पदयात्री आणि त्याच्या मागे आपल्या मंडळाच्या काही पदयात्री आहेत. साईराम. मित्रांनो तुम्हाला दिसेल इथे आता आम्ही इगतपुरी टोल जवळ पोहोचलो आहे. हा टोल क्रॉस करून घोटी रोडला जाऊ. पहिला राईट किंवा दुसरा राईट दोघांपैकी एक राईट डिसाईड करू. एक मार्केटमधून जातो आणि एक डायरेक्ट जातो. तर बघू आता आमचे जे जुने पदयात्री आहेत ते काय म्हणतात त्यांच्या मागे आम्ही जाऊ. अजून आमचं 8 किलोमीटर चालायचं आहे. 8 किलोमीटर नंतर आमचा आज रात्रीचा होल्ट आहे.
मित्रांनो आम्ही आता गोटी मार्केटमध्ये आलो आहे. आतमध्ये टोल नाक्याच्या पुढून आम्ही राईट मारला आहे आणि ते मागे इथे आम्ही आता चहा प्यायला थांबलो. म्हणजे आपली जे सहकारी आहे ते मागे आहेत आणि आम्ही आता इथे अमित, मी आणि मागे आमचा राजपाल यादव म्हणजे राकेश, रमेश, रमेश राकेश नाही रमेश. आम्ही आता इथे पुढे आहोत. आम्ही आता निघू. आता पुढे अजून जायचं आहे. 8 ते 9 किलोमीटर आहे अजून. ओम साईराम. तर तो एकदम गडद अंधाराचा रस्ता आहे म्हणून आम्ही सगळे एकत्र जाणार आहोत. तर आता किती वेळ लागेल माहिती नाही. पालखी तर पोचली आहे. पालखी नाही पोचली आहेत ना? पालखी नाही पोचली. आमचे सामानाचे सगळे जे आहे बॅग्स पोचले. गोटी मार्केट आहे. गोटी मार्केट जाणार. ये गोटी मार्केट. ये गोटी मार्केट. ये गोटी मार्केट. हाँ. और अभी अपने को जाना किधर है? अभी अपने को ये डायरेक्शन. चला आम्ही निघतो पुढे. मध्ये जर उजेड असेल तर पुन्हा भेटू. काळोख असेल तर डायरेक्ट स्पॉटला. मित्रांनो आता गोटी मार्केटमधून बाहेर पडल्यानंतर हायवे लागला सिग्नल गोटी रोड. तिथे आता या नाश्त्याचा स्टॉल लागला आहे आणि ते पालखी आत्ता जस्ट निघाली आहे. मित्रांनो आता मी नाश्ता करून निघालो आहे. 8 वाजलेत आणि गोटी मार्गे टुवर्ड्स मोर पिंपळ या गावात चाललं. तिथे आमचं आज रात्रीचं होल्ट आहे. अजून 1 तास तरी लागेल पोचायला. एक दीड तास लागेल. बघत आमच्या स्पीडवरती आहे किती वेळ लागतो ते. मित्रांनो आम्ही आता ज्या गोटीचं रोड आहे त्या गोटीच्या रोडला सगळ्यांच्या तंगड्या दुखतात म्हणून आता आम्ही चहा प्यायला बसतो. आणि आम्ही इथे सगळ्यात मेन मला तिथे दिसतो. मी बोलू हा दिसतोय तुम्हाला? काय मला काय ते पुरेश में तरी मेरी तो. आता आमचा इथून स्पॉट 4 किलोमीटर आहे. म्हणजे रात्रीचा थांबायचा स्पॉट आहे पिंपळमध्ये. तर तिथे ऑलरेडी आमचे 2 जण आहेत ते थोडं तब्येत ठीक नाही म्हणून गाडीने पुढे गेले. तयारी करून बसले चटई वगैरे अंथरून आमचे सामान वगैरे काढून. तर आता आम्ही जाऊ. रस्त्याला लाईट्स नाहीत आणि एकदम छोटे रस्ता असल्यामुळे गाड्या खूप मोठ्या पण येतात त्यामुळे थोडंसं चालताना अडचण होते. बघूया आता किती वेळ लागतो. मित्रांनो मी आता पोचलोय मोर पिंपळ गावामध्ये. तर गोटीमध्येच होतो मोर पिंपळ आणि उद्या आम्ही पुढे निघणार सिग्नल. आम्ही तुम्हाला दिसतो दुकानाच्या समोर. तिथे आम्ही आमचं सगळे पदयात्री झोपले. म्हणजे प्रत्येक दुकानाच्या पुढे आणि आतमध्ये एक टेंट बांधला आहे तिथे झोपले. तर आता जेवायला जातो. जेवण आल्यावरती मग पुन्हा आपण बोलूया. मित्रांनो आता आम्ही व्हिडिओ इथे थांबवतो. हे आमच्या आजूबाजूचे कायम चावतात मागे आणि हा 5वा दिवस. आता इथे आमच्या पदयात्रेचा आजचा दिवस 5वा होता आणि तो आता इथे आमचा शेवटचा स्टॉप होता 5वा. तर संपलेला. आता आम्ही झोपतोय. सर्वांचे ब्लँकेट दाखवा कसे झोपले. आम्ही सगळे चिलकत घालून झोपलेलो. आवड असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या माणसाला बघून ठेवा. आज खूप त्रास दिला आहे. मी मध्येच चालणार, मी मागे नाही चालणार, मी पुढे नाही चालणार, मध्येच झोपणार. दिसतंय का? दिसतंय. हमने तो सुना था धरती का बोझ है ये ग्रुप. अरे बोल ना. हम आप बोलो. हाँ बोलो. हमने तो सुना था धरती का बोझ होता है, ये तो ग्रुप का बोझ है. उसका कैसा है? मेरे जैसा चल. मराठी में कहावत आहे, माझ्यासारखं चाल नाही तर करीन तुझे हाल. तशातली गत आहे हा. खरोखर हाल केले आमचे. सिलेंडर का बाटला है. खरोखर हाल केले आमचे. साईराम. आता तुमची रजा घेतो आणि हा व्हिडिओ इथे थांबवतो. साईराम. ओम साईराम. ओम साईराम.